26 जानेवारीला मराठा बांधव मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली। सरकारला आपण 7 महिन्यांचा वेळ दिला, आता आणखी वेळ देणार नाही असं जरांगेंनी बोलून दाखवले। सगळे रेकॉर्ड तोडून मोठ्या संख्येने मराठा बांधव या मोर्चात सहभागी होतील असा विश्वास देखील जरांगेंनी व्यक्त केलाय। बघायचा मुक्काम कसा असेल। पहिला मुक्काम असणारे हा बीड जिल्ह्यातील कोळगावमध्ये अंतरवाली सराटीतून निघतील आणि कोळगावला पहिला मुक्काम असेल। दुसरा मुक्काम हा बाळा बाबळी गावात असेल अहमदनगरमधला। तिसरा मुक्काम हा पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये असेल। चौथा मुक्काम पुण्यातील खराडी बायपास इथं असेल। पाचवा मुक्काम पुणे जिल्ह्यातील लोणावळामध्ये। सहावा मुक्काम नवी मुंबईतील वाशी इथे। आता माझी मराठा समाजाला विनंती आहे, महाराष्ट्रातल्या मायबापा हो, ही शेवटची लढाई, आरपारची लढाई। आम्ही चाललोय या महाराष्ट्रातल्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांना आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून आपण 20 जानेवारीला मुंबईकडे निघालो आणि 26 जानेवारीला आपण आमरण उपोषण सुरू करतोय। 20 जानेवारीला अंतरवाली सोडायची, 26 जानेवारीला आमरण उपोषण मुंबई सुरू झालंच पाहिजे। चारही बाजूंना मराठे शांततेत येणार आहेत, आमरण उपोषणाला बसणार आहेत। दोन्ही ग्राउंड मराठ्यांनी मागितलेले आहेत आणि त्या दोनही ग्राउंडवर आणि मिळेल तितके ग्राउंड, जवळपास तसे 27 ग्राउंड आपण मागितलेले। दरम्यान आमदार बच्चू कडूंनी मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। ज्या मुद्द्यावर जरांगे आणि कडू यांच्यात चर्चा झाली ते मुद्दे बच्चू कडू सरकारला सांगणार आहेत। जर सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली नाही तर बच्चू कडू देखील 20 जानेवारीपासून जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत असं त्यांनी सांगितलं। हे आंदोलन थांबवासाठी आलो नाही, लक्षात घ्या। मी आंदोलकच आहे ना, मी 10 डाव जाहीर केलं की मी स्वतःच आंदोलनात उभं राहणार आहो। त्याच्यानं मी कसं आंदोलन थांबवणार। पण आखरी माझं असं म्हणणं आहे का आंदोलन पूर्वी जर आंदोलनात झाल्यानंतरही तोच तोडगा निघत असेल तर तो आंदोलनाच्या अगोदर निघाला पाहिजे, ही प्राथमिक भूमिका आहे।